Okay, next point, analytic lens. What is meant by the analytic lens? It is an additional lens generally provided in the external focusing tachometer in between the telescope and object glass. Okay, जर तुम्ही बघितलं कुठं असणार आहे analytic lens? टेलिस्कोप मध्ये असणार आहे. कुठं असणार आहे? टेलिस्कोप मध्ये. आणि in between the object glass and eyepiece. Between the object glass and eyepiece. आतापर्यंत तुम्ही थिओडलाइट सर्वे मध्ये काय शिकलाय? एक टेलिस्कोप आहे, टेलिस्कोपच्या स्टार्टिंगला म्हणजे इकडच्या एंडला पॉइंटला ऑब्जेक्ट ग्लास आणि एंड पॉइंटला इकडच्या आयपीस. ओके, टेलिस्कोपच्या दोन्ही एंडला जर तुम्ही बघितलं तर एक आयपीस आहे आणि ऑब्जेक्ट ग्लास आहे. पण त्याच्यामध्ये काय असणार आहे? इथं अॅनालिटिक लेन्स असणार आहे. ओके, आणि प्रत्येक टेलिस्कोपला अॅनालिटिक लेन्स फिक्स आहे. त्यामुळे अॅनालिटिक लेन्स जर टेलिस्कोपला फिक्स असेल तर कोणता कॉन्स्टंट 0 घेणार आहे तुम्ही? ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. ऍडिटिव्ह कॉन्स्टंट किती घेणार आहे? 0. मग जेव्हा तुम्ही आपण जे काय आपल्या लॅब मध्ये आहेत, ओके, जे काय लॅब मध्ये थिओडलाइट आहे त्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला, प्रत्येक टेलिस्कोपला अॅनालिटिक लेन्स फिक्स आहेत. तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करताना ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घेणार आहे? 0 घेणार आहे. ओके, तर ऍडिटिव्ह कॉन्स्टंट कुठे असणार आहे? इन बिटवीन द ऑब्जेक्ट ग्लास अँड आयपीस. ओके, इथे दाखवले. नेक्स्ट पॉइंट, डिफरन्स बिटवीन द थिओडोलाइट अँड टॅकोमीटर. तर इथं डिफरन्स आहे. आता काय तुम्ही थिओडोलाइट कशासाठी यूज केलं? डिफरन्स सांगा मला. मेजरिंग व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल. फॉर मेजरिंग द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल. ओके, डिफरन्स बिटवीन द थिओडोलाइट अँड टॅकोमीटर. त्यामध्ये थिओडोलाइटचा फर्स्ट पॉइंट तुम्ही काय सांगू शकता? इट इज most accurate instrument used for measuring the horizontal and vertical angle. तर टॅकोमीटर कशासाठी यूज करणार आहे? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल डिस्टन्स. ओके, टॅकोमीटर इज युजुअली अ ट्रान्झिट थिओडलाइट fitted with the analytic lens and stadia diaphragm, and it is used for measuring the horizontal and vertical distances. ओके, थिओडलाइट सर्वेइंग मध्ये तुम्ही डिस्टन्स कशाने मेजर करणार आहे? थिओडलाइट सर्वेइंग मध्ये डिस्टन्स कशाने मेजर केलं तुम्ही? बाय युजिंग द चेन और टेप. ओके, थिओडलाइट मध्ये तुम्ही डिस्टन्स जे मेजर केलेलं आहे चेन आणि टेपचा यूज करून मेजर केलं. पण टॅकोमीटर मध्ये तसं नाही. डायरेक्ट तुम्ही काय केला? टॅकोमीटर मध्ये डिस्टन्स तुम्ही मेजर करताय पण फॉर्म्युले क्रिएट केले आणि त्या फॉर्म्युले यूज करून तुम्ही काय केलं? डिस्टन्स मेजर. इन केस ऑफ टॅकोमीटर, distance is calculated by direct formula based on the readings taken on the staff. No need of actual field measurement. म्हणजे चेनिंग ऑपरेशनची इथे काहीच गरज नाही. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट थिओडलाइट मध्ये सुटेबल फॉर प्लेन अँड हिली एरियाज विथ द लेस ऑब्स्टॅकल्स. ओके, मेन म्हणजे थिओडलाइट तुम्ही कुठे यूज करू शकता? जिथं लेस ऑब्स्टॅकल्स असतील, ग्राउंड सरफेस हा प्लेन असेल तेव्हा तुम्ही थिओडलाइट यूज करू शकता. पण जर एरिया हा अँड्युलेटेड असेल, खूप सारे ऑब्स्टॅकल्स असतील, रफ असेल एरिया, तर तुम्ही काय करत असता? डिस्टन्स मेजर करण्यासाठी टॅकोमीटर यूज करत असता. सुटेबल इन केस ऑफ ऑब्स्टॅकल्स लाईक स्टीप अँड ब्रोकन ग्राउंड. ओके, आपले पहिले पॉइंटच आहेत. जर प्लेन एरिया असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स चेन आणि टेप यूज करू शकताच की. पण एरिया किंवा ग्राउंड हे स्टीप किंवा ब्रोकन असेल तर तुम्ही तिथे टॅकोमीटर अडॉप्ट करणार फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस. ओके, हा थर्ड डिफरन्स झाला. नेक्स्ट, it cannot be used comfortably in presence of the obstacles. It can be used comfortably in presence of the obstacles. Okay, obstacle असतील तर तुम्ही थिओडलाइट यूज करू शकत नाही फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स किंवा फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँगल. पण कारण की आपण थिओडलाइट सर्विंग अडॉप्टच का करतोय? जर रफ एरिया असेल, ब्रोकन एरिया असेल, ब्रोकन ग्राउंड असेल, डिफिकल्ट एरियाज असतील, ऑब्स्टॅकल्स असतील, तेव्हा तुम्ही टॅकोमीटर कम्फर्टेबली यूज करू शकता. More stations are required to take the readings on the field. Less stations are required to take the readings on the field. The distance measure करायचं म्हणजे 2 पॉइंट मध्येच डिस्टन्स असणार आहे. पण इकडे तसं नाही थिओडलाइट मध्ये. ट्रॅव्हर्सिंग घेतलं तर आपल्याला 5-6 स्टेशन लागतात ट्रॅव्हर्सिंग करायचं असेल. इथे नंबर ऑफ स्टेशन्स पॉइंट वरून तुम्हाला रीडिंग घ्यावे लागते. इथे तसं नाही. 2 डिस्टन्स हे 2 अंतर 2 पॉइंट मधलंच असतं. म्हणजे नंबर ऑफ स्टेशन पॉइंट इथे काय असणार? कमी असणार.
Last point, limitations of tachometry. It is less accurate method and process of chaining is totally eliminated. It is a less accurate method and process of chaining is totally eliminated. का तर आपण distance by using the formula find out करतो. This method is not suitable for precise survey. It has been recommended that error in single horizontal distance should be in 1 in 500 gradient दिलाय किंवा slope दिलाय. Small error is observing leveling staff gives the large error in calculation of horizontal distance and RF. Okay, limitations of tachometry हा भागच जी स्कीम मधला आहे त्यामुळे हे तुम्ही जरी नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. लिमिटेशन्स ऑफ टॅकोमेट्री पण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॅकोमेट्री, ऑब्जेक्ट ऑफ टॅकोमेट्री हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. फर्स्ट पॉइंट, what is meant by the tachometry? Okay, tachometry म्हणजे काय? It is the branch of survey in which horizontal and vertical distances are determined by using the instrument is known as the tachometry. Okay, tachometric surveying करताना तुम्ही चेनिंग ऑपरेशन काय करणार आहे? एलिमिनेट करणार आहे. तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये डिस्टन्स मेजर करायचं पण बाय युजिंग द फॉर्म्युला फाइंड आउट करणार. तर तुम्ही चेनिंग म्हणजे चेन किंवा टेप यूज नाही करा फॉर measuring the horizontal distance or vertical distance. तुम्ही तिथं फॉर्म्युला यूज करणार आहे. त्यामुळे the chaining operation is completely eliminated in such survey. It is used in location survey for railways, roads, reservoir, etc. Okay, tachometric surveying is adapted in rough and difficult areas where direct leveling and chaining are either not possible. Okay, suppose तुम्ही चेन आणि टेप कुठे यूज करू शकता? तर प्लेन किंवा लेवल ग्राउंड मध्ये यूज करू शकता. जर ग्राउंड मध्ये खूप ऑब्स्टॅकल्स असतील, ग्राउंड किंवा ग्राउंड ब्रोकन असेल किंवा अँड्युलेटेड असेल किंवा डिफिकल्ट असेल तर तुम्ही काय करणार आहे? टॅकोमीटर सर्वेइंग अडॉप्ट करणार आहे फॉर मेजरिंग द डिस्टन्सेस. ओके, तर डिस्टन्स मेजर करताना कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे टॅकोमेट्रिक सर्वेइंग मध्ये? तर इन्स्ट्रुमेंट युज्ड इन टॅकोमेट्री, फर्स्ट वन इज द टॅकोमीटर अँड सेकंड वन इज द लेवलिंग स्टाफ. तर टॅकोमीटर इट इज नथिंग बट द transit theodolite fitted with the stadia diaphragm and analytic lens. Okay, figure shows the different forms of the stadia diaphragm. Okay, different types of stadia diaphragm आहेत. इथे तुम्ही जर बघितला हा जो दिसतोय तुम्हाला हा आपल्या theodolite मध्ये पण असंच दिसतो stadia diaphragm. ओके, तर stadia diaphragm मध्ये तुम्हाला 3 हेअर दिसतील. हा आहे तो अपर हेअर, मिडल हेअर आणि लोअर हेअर. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट कोणतं लागतंय? लेवलिंग स्टाफ. लेवलिंग स्टाफची हाईट किती आहे? 4 meter. 4 meter. आणि लिस्ट काउंट किती आहे? 5 mm. From the apex to the length of the base is always constant. Okay, principle of isosceles triangle, properties of isosceles triangle तुम्हाला माहित पाहिजे प्रॉपर्टीज कोणते. तर जर मी एक ट्रायंगल जर कन्सिडर केला, कोणता ट्रायंगल कन्सिडर करता तुम्ही? समद्विभुज त्रिकोण. ओके, isosceles triangle. जर इथे बघितलं तुम्ही A1 आणि B1, ओके, A1 B1 हा isosceles triangles मी इथे कन्सिडर केला तर आपला रेशो काय सांगतोय की बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स डिवाइडेड बाय त्या बेसची लेंथ. ओके, the ratio of distance of the base from the apex, base पासून ते apex पर्यंत distance to the length of the base is always constant. ओके, म्हणजे काय होणार आहे इथं? d1 upon s1 equal to constant. आणि जर इथं मी तिन्हीच्या तिन्ही ट्रायंगल कन्सिडर केले isosceles triangles तर काय मिळणार आहे आपल्याला? d1 upon s1 equal to d2 upon s2 equal to d3 upon प्रिन्सिपल ऑफ काय केलंय? आपला एक डेरिवेशन आहे आणि त्या डेरिवेशन मध्ये आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन d इक्वल टू f अपॉन i इंटू s प्लस f प्लस d. ओके, d इक्वल टू s इंटू f अपॉन i प्लस f प्लस d हा स्टँडर्ड इक्वेशन मिळाला डिस्टन्स. त्याच्या सहाय्याने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करू शकतो. पण हा फॉर्म्युला कुठे यूज करणार आहे?
सांगा हा फॉर्म्युला केव्हा यूज करणार तुम्ही? डी इक्वल टू एस इंटू एफ अपॉन आय प्लस एफ प्लस डी. हा फॉर्म्युला तुम्ही केव्हा यूज करणार? लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल अँड स्टाफ व्हर्टिकल असल्यानंतर. एकदम बरोबर आहे. लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्टाफ सॉरी लेवलिंग स्टाफ व्हर्टिकल असल्यानंतर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार. लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. एकदम बरोबर आहे. वेअर D is the horizontal distance, S is the staff intercept, F upon I is the multiplying constant and F plus D is the additive constant. Okay. Next, object of tachometry सांगितलं की दोनच ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे. कोणते? For measuring the horizontal distance, for measuring the vertical distance. Characteristics of tachometer. Okay, characteristics of tachometer. Main म्हणजे the value of multiplying constant F upon I should be 100. Okay. नंतर जर टेलिस्कोपला अनालिटिक लेन्स फिक्स असेल तर ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे? 0. ओके. तर द आयपीस शुड बी of greater magnifying power than usual so that it is possible to obtain the clear staff reading from the long distance. आपण झालंय खूप. नेक्स्ट, डिटर्मिनेशन ऑफ टॅकोमेट्री और स्टॅडिया कॉन्स्टंट. तर इथं तुम्हाला आपण प्रोसिजर बघितली की फील्डवर असताना तुम्ही फील्ड प्रोसिजर यूज करून कसे फाइंड आउट करणार टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट किंवा स्टॅडिया कॉन्स्टंट, त्याची प्रोसिजर आपण बघितली. हाऊ टू फाइंड आउट द स्टॅडिया कॉन्स्टंट. नंतर त्यावरचे प्रॉब्लेम बघितले. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा ह्यामध्ये? न्यूमेरिकल मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? स्टॅडिया कॉन्स्टंट फाइंड आउट करता येईल? ओके. नेक्स्ट, टॅकोमेट्रिक मेथड. ओके, दोन मेन टाइप्स आहेत, स्टॅडिया मेथड आणि टेंजेन्शियल मेथड. स्टॅडिया मेथड मध्ये फिक्स्ड हेअर मेथड आहे आणि मुव्हेबल हेअर मेथड. आपल्या सिलेबस मध्ये फक्त काय फिक्स्ड हेअर मेथड आहे. त्यामध्ये केसेस बघितले आपण फिक्स्ड हेअर मेथड मध्ये. फर्स्ट केस कोणती होती? वेन द लाईन ऑफ साइट इज हॉरिझॉन्टल, स्टाफ इज हेल्ड व्हर्टिकल. लाईन ऑफ साइट हॉरिझॉन्टल आहे, स्टाफ व्हर्टिकल आहे. ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. कोणता असणार आहे? डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी. सपोज मला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी विचारला तर फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे? आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी इक्वल टू एच आय मायनस एच. पण एच आय माहित नसेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे? आरएल ऑफ बेंचमार्क माहित पाहिजे. ओके, मला इथल्या पॉईंटचा आरएल काढायचा आहे, ह्या पॉईंटचा आरएल माहिती आहे, मग काय करणार? आरएल ऑफ एच आय इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस हे रिडिंग माहित पाहिजे म्हणजे बॅक साइड रिडिंग माहित पाहिजे. एच आय इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस बीएस म्हणजेच बॅक साइड. तुम्हाला एच आय मिळतो आणि एच आय मायनस एच केलं की तुम्हाला काय मिळतं? आरएल ऑफ पी मिळतं. ओके. नेक्स्ट, केस नंबर 2. when the line of sight is inclined and the staff is held vertical. Okay, line of sight काय आहे? incline आणि staff काय आहे? vertical. दोन केस मध्ये घडतं ते म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन कशाचा पार्ट आहे? व्हर्टिकल अँगलचा पार्ट आहे. व्हर्टिकल अँगल इज इन बिटवीन द हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल लाईन हे हॉरिझॉन्टल लाईनच्या अबोवचा अँगल काय असतो? अँगल ऑफ एलिव्हेशन, तो पॉझिटिव्ह असतो. आणि व्हर्टिकल लाईनच्या बिलोचा अँगल काय असणार आहे? व्हर्टिकल अँगलच्या बिलोचा अँगल कोणता असणार आहे? अँगल ऑफ डिप्रेशन. व्हर्टिकल अँगल जर निगेटिव्ह असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन आणि हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलोचा अँगल काय असणार? अँगल ऑफ डिप्रेशन असणार. तर इथं काय मी काय स्टडी केला की सपोज कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन, सपोज मला अँगल ऑफ एलिव्हेशन आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी हा अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये असेल तर त्याचे फॉर्म्युले काय असतील? ओके, आपण इथं प्रत्येक गोष्ट कन्सिडर केली आणि इथं आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स फॉर्म्युले डिराईव्ह केले, बरोबर. नंतर आरएल ऑफ स्टाफ स्टेशन आणि आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस चे फॉर्म्युले बघितले. पण लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला काय विचारलं? अँगल ऑफ एलिव्हेशन मधला लेव्हलिंग स्टाफचा आरएल विचारलाय का अँगल ऑफ डिप्रेशन मधला लेव्हलिंग स्टाफचा आरएल विचारलाय? कुठला विचारला त्याचेच ते फॉर्म्युले यूज करायचे आणि फॉर्म्युले पाठ करायची पण गरज नाही. जर तुम्हाला हे पॉईंट जर समजले असतील, अँगल ऑफ एलिव्हेशन आणि डिप्रेशन जर पॉईंट समजले असतील तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ सुद्धा करायची गरज नाही. फॉर्म्युले डायरेक्ट तुम्हाला मिळून जातील. ओके, तर अँगल ऑफ एलिव्हेशन मी जर कन्सिडर केलं तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी चा फॉर्म्युला काय असणार आहे? हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी इक्वल टू, सांगा फॉर्म्युला. हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी इक्वल टू
horizontal distance D equal to F upon I into S cos square theta plus F plus D cos theta. okay, horizontal distance D equal to F upon I into S cos square theta plus A plus D cos theta. Okay. नंतर vertical distance V equal to F upon I into S sin 2 theta upon 2 plus A plus D sin theta. Okay. Next, angle of elevation मध्ये स्टाफ RL of staff काढायचा असेल तर RL of staff station equal to RL of instrumental axis plus V minus H. तर RL of instrumental axis कसं काढणार? RL of instrumental axis equal to RL of benchmark plus H plus V. Okay. Next, considering the angle of depression. तर horizontal distance आणि vertical distance सेम फॉर्म्युला असते. ओके, horizontal distance आणि vertical distance सेम फॉर्म्युला आहे. चेंज कुठे होणार आहे? कन्सिडरिंग द अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये जर लेव्हलिंग स्टाफ असेल आणि त्या पॉइंटचा आरएल आपल्याला आरएल ऑफ स्टाफ स्टेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे? आरएल ऑफ स्टाफ स्टेशन पी इक्वल टू आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस मायनस व्ही मायनस एच. आणि आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस कसं फाइंड आउट करणार आहे? आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इक्वल टू आरएल ऑफ बेंचमार्क प्लस एच मायनस व्ही. ओके, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का बघा थर्ड चॅप्टर मध्ये टॅकोमेट्रिक सर्विंग मध्ये? No, sir.